उन्हामध्ये फिरू नका जास्त. महिलांनी आपले सोन्याचे दागिने मोबाईल सांभाळा. लहान मुलांची काळजी घ्या. चोरापासून सावध राहा. भामट्या लोकांपासून सावध राहा. तुमच्या अवतारी भवतारी भामटे लोक फिरत आहेत. पुजाऱ्याची वाईट घेऊ आपण. त्याप्रमाणे जर तुम्ही तिथं सत्कार करत असला तर पत्र पाठवा. नाही तर पत्राची गरज नाही. आम्ही येऊ शकतो. शांती ब्रह्मसिंग संत एकनाथ. मी आता हे केलं. हो मोबाईल, हो मोबाईल, मोबाईल. सलाम ज्यांचं दर्शन झालेलं आहे कृपया दर्शन मान. जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रिया. काय सांगणार सर? आज नाथषष्ठीचा महोत्सव साजरा होतो आहे. नाथ महाराजांची षष्ठी नाथ महाराजांचे जलसमाधी सोहळा आहे. पंचमी, षष्ठी, सप्तमी, अष्टमी हा उत्सव साजरा होतो. नवमीला उत्सवाची ललित महाआरती नेऊन सांगता होते. आज सप्तमी सायंकाळी नाथ महाराजांचा छबिना निघेल. उद्या अष्टमीला सायंकाळी काला होऊन दहीहंडी झाल्यानंतर वारकरी लोकांच्या उत्सवाची समाप्ती होईल. संस्थांचा उत्सव नवमीला ललित महाआरती झाल्यानंतर संपेल. आज या ठिकाणी हजारो लोकांची उपस्थिती आहे. जवळजवळ 700 दिंड्या आलेल्या आहेत. संस्थांच्या वतीने योग्य अशी व्यवस्था केलेली आहे. नगरपालिकेने भरपूर सोय केलेली आहे. पाणी पुरवठा, आरोग्य विभाग ही सगळी वारकऱ्यांसाठी सुविधा केलेली आहे. गोदावरीत जाणारं पाणी तेही संस्थांच्या वतीने भुमरे साहेबांच्या माध्यमातून दूषित पाणी गोदावरी जात नाही आहे. यावर्षी नाथषष्ठीला कोणते कोणते कार्यक्रम आयोजित केले? संस्थांच्या वतीने संस्थान देवस्थानच्या वतीने पंचमीला सर्व फडकऱ्यांना अक्षत दिले जाते. षष्ठीला पहिली निर्याण दिंडी निघते. ती गावातील मंदिरात येऊन समाधी मंदिरात येते. तो समाधी मंदिरातून परत वापस जाऊन त्या दिंडीचा समारोप होतो. संत महाराजांच्या जीवनातील कोणत्या शिकवणी आपल्या तरुणांनी घ्यायला हवेत? शांती ही नाथ महाराजांच्या जीवनातली मुख्य आहे. ती शांती तरुण वर्गाने घ्यायला पाहिजे. शांती घेतली तर सर्व आपोआप घडत जातं. नाथ महाराजांनी शांती मुख्य नाथ महाराज शांती ब्रह्म, त्यामुळेच नाथ महाराजांना म्हणतात. शांती धरला तर तरुण वर्गातला जो हा आत्महत्या प्रकार वगैरे जो आहे तो त्यामुळे घडणार नाही. या षष्ठीला साधारणतः किती भाविक हजर होते तरी अंदाज? साधारण 5-7 लाखाच्या पुढेच ही यात्रा आहे. महाराष्ट्रातली 2 नंबरची यात्रा ही आहे. पंढरपूरनंतर पैठणची यात्रा ही 2 नंबरची यात्रा आहे. पैठण शहरासाठी आणि स्थानिक नागरिकांसाठी या उत्सवाचे महत्त्व काय आहे सर? हा एक दिवाळी आहे. वर्षभर लोक आपापल्या घरी बाहेरगावी गेलेले सणाला येत नाही, पण या उत्सवासाठी पैठणकर सगळे नाथ महाराजांच्या उत्सवासाठी बाहेरगावी गेलेले सुद्धा हजर होतात. जाता जाता पैठण नागरिकांना काय संदेश द्याल? येणाऱ्या वारकऱ्यांची सेवा प्रत्येकाने करायला पाहिजे. आज समाज वाढलेला आहे. उतरायला जागा कमी आहेत. त्यांची प्रत्येकाने आपापल्या शेतीवर म्हणा, बंगल्यासमोर मोठी जागा असेल तर म्हणा, त्यांची व्यवस्था वारकऱ्यांची केली पाहिजे. त्या मानानं म्हणजे वारकरी जास्त लांब जाणार नाही. आज वारकरी 5-5, 7-7 किलोमीटर पैठणपासून लांब जात आहे उतरायला.
त्याच्यामुळं प्रत्येकाने सोय केली तर पैठणची ही जी भरणारी शेती त्याचं महत्त्व आज वाढेल. 92-73. एका व्यक्तीचा मोबाईल हरवलेला आहे, तो सापडलेला आहे. कृपया माहिती सांगण्यासाठी मोबाईल घेऊन जा. ज्या भाविकांचे पैसे हरवले आहेत त्या भाविकांनी सुद्धा ओळख पटवून पैसे किती आहेत ते सांगून कृपया पैसे सुद्धा घेऊन जा. भाविकांचा मोबाईल विशेष मंडळाचे यांचे आभारी आहे. आज नाथषष्ठीला वासुदेव महाराज सुद्धा अवतरले आहे. तरी जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रिया. काय सांगणार महाराज? नाथषष्ठीला हे म्हणजे आम्ही वारी परंपरा वारी नाथ महाराजाची त्याच्यामुळं आम्ही कुठून वर्षाच्या आले तुम्ही? आम्ही बीडहून बीडून आले का? हो बीड. संत एकनाथ महाराजाबद्दल तुमची श्रद्धा कशी आहे? सरदा हाय म्हणून चालूच वर्षाला वारीच आहे आपली. आनंदी आनंद आनंदी आनंद आहे का? दरवर्षी नाथषष्ठी येथे येण्याचे कारण काय तुमचे? हे नाथ महाराजासाठी जायचं. नाथ महाराजासाठीच उत्सवाचं वातावरण आणि व्यवस्था कशी वाटली तुम्हाला? आनंदी आनंद काय काय झालं? चांगले आनंद व्यवस्था कशी केली तुमची इथं आयोजकांना? बेस्ट केली व्यवस्था. संत एकनाथ महाराजाच्या कोणत्या शिकवणी तुम्हाला सर्वात प्रेरणादायी वाटतात? एकनाथ महाराज पेरणेदार एकनाथ महाराज. पैठण मध्ये येऊन दर्शन घेतल्यावर तुम्हाला कसं वाटलं? आनंद, समाधान. काय वाटलं? चांगलं वाटलं. चांगलं वाटलं. नाव काय तुमचं? अशोक नारायण सुरवशे. इतर भाविकांना नाथषष्ठी उत्सवाबद्दल काय संदेश द्याल? चांगला दिला. चांगला दिला. बरं ठीक आहे. ओके. काय सांगाल मामा? आम्ही जालन्याहून येतो आहे, दर साल येतो आहे. आनंदी आनंद वाटतोय म्हणून आम्ही षष्ठीला येतोय. दर्शन घेतल्यावर तुम्हाला कसं वाटलं? आनंद वाटतोय ना. किती वर्षापासून येता तुम्ही इथं? आता मी जेव्हा हाप होतो तेव्हा चालू ना, आता बी हापच झालोय. अच्छा, हा होते तेव्हा का? हा म्हणजे लहान होतो तेव्हा हा. आणि आता बी संत महाराजाबद्दल तुमची श्रद्धा कशी आहे? चांगली आहे म्हणून जातो. हा. हो. किती वर्षापासून येता तुम्ही इथं? मी 1972 पासून येतो. तेव्हा आई संघ येत होतो. आई वारल्याच्या नंतर मग आता एकला बी येतोय. काय सांगणार ताई? मी गोपाल नारायणराव शेळके आणि अकोला जिल्ह्यातलं कानेरी सरप हे माझं गाव आहे. त्या गावावरून मी आलेला आहो आणि एकनाथ महाराजची महत्ता जी आहे ती महत्ता मी ऐकलेली आहे पुराणामध्ये की बुवा एकनाथ महाराज हे म्हणजे हरिजनाचं जे मूल होतं, उन्हात ते म्हणजे त्याचे पाय जळत होते, ते त्यांनी कडेवर उचलून घेतलं होतं. तसंच म्हणजे ते महादेवाला जे कावड आणली होती ते कावड त्यांनी तळमळणारा गाढव रस्त्यात पडलेलं होतं, त्या गाढवाला पाणी पाजलं. आणि असं हे शांतीब्रह्म एकनाथ महाराजाची कीर्ती ऐकून होतो मी, त्यामुळे आलो इथं. ऐकून समाधान वाटलं म्हटलं. आणि जे गोदावरी माता आहे ते ब्रह्मगिरीहून उगम पावला, त्या ब्रह्मगिरीचा उगमसुद्धा मी पाहिलेला आहे. आणि गौतम ऋषीचं पाप नाश करण्याकरता ते गोदावरी माता अवतरित झालेली आहे. शंकराने जटा आपल्याला जायला तयार नव्हती पण आली आणि तिचं विस्तीर्ण हे रूप झालं. आणि या ठिकाणी नाथसागर येथे पैठण येथे त्या नदीवर धरण बांधलं. आता आम्ही आंघोळ करून आलो आणि आमच्या गीता मंदिर म्हणून आहे त्या गीता मंदिरामध्ये जात आहोत. इथली व्यवस्था कशी वाटली? गीता मंदिरची व्यवस्था चांगली आहे म्हटलं. जेवण खावण म्हणजे फक्त प्रति माणूस 200 रुपये आहे आणि 200 रुपये तुम्हाला नाश्ता जेवण सगळं राहणं. किती वर्षापासून येता तुम्ही? मी आमचे वाडवडील येत होते. मी म्हणजे सांगायचे हे वाटते की माझ्या आईनं मला 35 वर्षापूर्वी आणलं होतं. त्यावेळेस आलो होतो, त्यावेळेसपासून आजच आलो. तुमचं गाव कोणतं? कानेरी सरप, अकोला जिल्ह्यामधलं कानेरी सरप.
राजा यांच्याकडून 501 रुपयाची देणगी आलेली आहे. विद्युत मंडळाचे मनपूर्वक आभारी आहे. टीव्हीला येते चॅनल न्यूज 24. चला धन्यवाद महाराज. बुलढाणा जिल्हा देवळगाव माहिती हां